कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पुढचे 7 जन्म आमासनी त्यांच्या संग संसार करायचा। या जन्मात तुमची साथ सोडून निघून गेल्या त्या, तुम्ही 7 जन्मांचं काय घेऊन बसलाय? हा, त्या काय कायमची नाही साथ सोडून गेल्या ना। भांडणं झालेत त्यामुळे जरासा ताण आहे, पण त्यासनी पश्चाताप होणार या गोष्टीचा। मी तुम्हाला सांगतो, त्यासनी असं वाटणार की उगाच घर सोडून गेले, त्यांनी उगाच इशे हार्ड करून ठेवला आहे की नाही। घर सोडून नाही जायला पाहिजे आहे की नाही। आता काय ठरवलंय तुम्ही? आता नाही, आमचं लगीन झालं होतं तेव्हाच आम्ही ठरवलं होतं। काय? हे जो मास्तरींबरोबर सुखानं संसार करायचा होता, आनंदानं जगायचं होतं, त्यांच्याबरोबर जगायचं आहे। आता एक भांडणं झाली असतील, पण ते म्हणतात की ते काय भांडणं झाली तरी तेवढं प्रेमच वाढतंय ना नवरा बायकोतलं, तशातलाच प्रकार असणार। आता त्यांच्या संघच आयुष्यात पुढे जायचं बघ। त्यांची काही इच्छा दिसत नाही तुमच्या बरोबर राहण्याची, आणि अधिपती प्रेम अशा माणसावर करावं की ज्याला आपली किंमत आहे। यांना तुमची किंमत नाही, किंमत असती तर तुमच्यासाठी परत आल्या असत्या त्या, पण नाही आल्या त्या परत। त्यांना काहीच वाटत नाही हो तुमच्याबद्दल। ठीक आहे, आता त्यासनी जे काय वाटतं ते त्यांचं त्यांच्यापाशी, पण मला त्यांच्याविषयी फक्त प्रेमच वाटते पहिल्या दिवसापासून। एवढं मात्र माझं क्लिअर आहे 100% बघा। ते म्हणतात ना प्रेम एकदाच होते, ते खरंच आहे। आमच्या बाबतीत तर खरंच आहे। आमचं त्यांच्यावर जीवापाड प्रेम आहे, आम्ही त्यांच्याशिवाय जगू शकत नाही। आणि आता हे बी खरं आहे की इथून पुढे आम्हाला अजून कोणावर प्रेम होऊ शकत नाही। पण त्यांना आमच्या बरोबर या घरात राहायचं नाही हे चांगलंच ठाव आहे ना हो तुम्हाला। त्या घरला परत आल्याच नाही तर कसा होणार तुमचा संसार? हे बघा अधिपती, तुमचा संसार होणं जास्त महत्वाचं आहे। तुम्ही एक काम करा, तुम्ही त्यांना घरला परत घेऊन या, आम्ही जाऊ हे घर सोडून। हे बघा, आम्ही कुठं बी राहू शकतो, आमचं जगून झालेलं आहे। आम्ही जाऊन एखाद्या मंदिरात राहू, काही अडचण नाही। हे तुम्ही सारखं सारखं बोलत जाऊ नका। आईचं मी तुम्हाला किती वेळ सांगितलं, हे तुमचं घर आहे, तुम्ही इथं राहिलं पाहिजे। आणि मास्तरीनबाई जेव्हा या घरात येतील ना, तेव्हा त्यासनी तुमच्या संग जुळवून घ्यायला लागणार। हा, जर तुमचं आणि त्यांचं पटलं आणि चांगलं सगळं झालं का नाही, मग काय आलबेलच होईल सगळं। या घराला लक्ष्मी मिळेल आईसाहेब, तुम्हाला तुमची सुनबाई मिळेल, आम्हाला आमची बायको मिळेल। पण जर त्यांनी तुमच्या संग जुळवून घेतलं नाही तर मग आम्ही बी विसरून जाऊ, बायको बिको सगळं। मग आमचा निर्वंश झाला तरी चालतंय, आम्हाला काय त्याची पर्वा नाही। अक्षरा, अगं काय करतेस तू? उद्याची तयारी आहे। आत्ता? हो, होळी आहे ना? अगं हो, पण मग आत्ता कशाला करतेस? अगं म्हटलं उद्या सकाळी आपल्याला नाश्ता करायचा असतो, मग पूजा, मग पुरणाचा सगळा स्वयंपाक, उशीर होतो ना, घाईघाई होते, म्हणून सगळं करते। अगं मी केलं असतं ना सकाळी। किती वाजलेत बघ? अगं झोप आता अक्षरा, या दिवसांमध्ये झोप आवश्यक असते। मी सकाळी केलं असतं, तू का करत बसतीयेस? अगं काही नाही ग, एवढं काही नाही, मला झोप येत नव्हती म्हणून म्हटलं काम उरकून घेऊ। झोप का येत नव्हती? काही नाही। अक्षू, बाबांच्या बोलण्याचं टेन्शन घेतलंयस का तू? अगं नको ग बाळा, त्यांचं बोलणं एवढं मनावर लावून नको घेऊस तू। खरंच टेन्शन घेऊ नकोस, अजिबात ताण घेऊ नकोस त्यांच्या बोलण्याचा। नाही ग, मी टेन्शन नाही घेतलंय। कसं आहे, मी टेन्शन घेतलं तर गोष्टी वाढतील, विषय वाढतील, आणि मला विषय वाढवायचं नाहीये, संपवायचंय। आणि सगळ्यात आधी माझं आणि अधिपतींचं भांडण, ते संपवायचंय मला। नाही हो, खरं आहे ते, म्हणजे आधी ते भांडण संपव, बंद झालं पाहिजे हे सगळं ग। खूप चिडचिड व्हायला लागली आहे सगळ्यांची। बाबांना तू बघितलंस त्याच्या आधी असं कधी चिडताना? पण हल्ली त्यांचा रागावर कंट्रोलच राहत नाहीये ग, खूप चिडचिड करतायत। मी समजू शकते आई, बाबांना काय होतंय ते। नाही तर काय ग, मला तर हल्ली त्यांच्याशी बोलायचीच भीती वाटायला लागली। काही विचारलं ना तरी चिडून उत्तर देत आहेत। नाही, मला असं वाटतं आई, आपण आता सगळे जरा शांतच राहूया, या विषयावर काही बोलायलाच नको। तू नको काळजी करूस, सगळं ठीक होईल। नाही, व्हायलाच हवंय ग, पण सणावारी कसं आनंदी वातावरण पाहिजे ना। वाद होत आहेत आपल्या घरात। आई अगं, एवढं काही सिरियस नाहीये, तू विचारच करू नको, जास्त विचार करू नकोस तू। हा, जा तू झोप, आराम कर, मी सगळी कामं करते, जा। खरं सांगायचं तर मलाही झोप येत नव्हती अक्षू, सारखी या कुशीवर त्या कुशीवर होत होते मी। मध्येच काहीतरी कुडकुड आवाज झाला म्हणून मी येऊन बघितलं तर तू काय उद्याची तयारी करायला लागली असे ते सगळी।
अगं पुरणपोळी करतेय. पुरणपोळी करायची म्हटल्यावर तयारी नको का करायला? तुला माहितीये अधिपतींना खूप आवडायची पुरणपोळी, आणि नुसती नाही हा, तेलावरची पुरणपोळी. मला सारखं आग्रह करून करून सांगायचे, मास्तरीणबाई तेलावरची पुरणपोळी पाहिजे, आमच्या कोल्हापुरात असं, आमच्या कोल्हापुरात तसं. लई झाक लागते म्हणे. आणि त्यांच्या चेहऱ्यावर ना असे असे डोळ्यात निरागस भाव असायचे ग. असं काहीतरी वेगळाच लहान मुलासारखा चेहरा व्हायचा त्यांचा. असं छान वाटायचं आणि खूप हसायला पण यायचं त्यांच्या डोळ्यातले भाव बघून. आणि मग मला म्हणायचे, मास्तरीणबाई तुमचा हा हसणारा झरा असाच खेळाता राहायला पाहिजे. आता मग मी मी ही पुरणपोळी करते ना उद्या, पण मी करेन आणि त्यांना नाही देऊ शकणार मी, पण मी 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 परत जेव्हा जाईन ना त्या घरी, तेव्हा मी करेन आणि त्यांना खाऊ घालेन, तेव्हा देईन मी. अक्षू, किंमत नाही आहे ग त्यांना तुझी. असं नाही आहे. मी एखादा पदार्थ केला की भुवनेश्वरी मॅडम पण कौतुक करायच्या, पण नंतर असं काहीतरी वागायच्या की कौतुक करणाऱ्या भुवनेश्वरी मॅडम खऱ्या की बाकी कोणी नसताना माझ्याशी जसं बोलतात त्या भुवनेश्वरी मॅडम खऱ्या? प्रश्नच पडतो मला. नाही 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 नाही, त्या अजिबात खऱ्या नाही आहेत अक्षरा. आता कळलंय मला याई. अधिपतींसमोर वेगळ्या असतात, घरातल्या इतर माणसांसमोर अजून वेगळे असतात. बघ आई, एक दिवस त्यांचा खरा चेहरा मी सगळ्यांसमोर आणणार. आता एक काय ते ठरवा तुम्ही. किती दिवस असं गुरफटत राहणार? हा, आयुष्यात पुढं गेलं पाहिजे का नाही? खरं सांग काय, मी आता एकटा नाही पुढे जाऊ शकत आयुष्यात. आईचं आमचं त्यांच्यावर जीवापाड प्रेम आहे, आम्ही त्यांच्याशिवाय जगू शकत नाही. आणि आता हे बी खरं आहे की इथून पुढं आम्हाला अजून कोणावर प्रेम होऊ शकत नाही. ताई, ताई अजून झोपली नाहीस? जाग्या दिसतोय ना व मग? अगं तसं नाही ताई, म्हणजे मला असं विचारायचं होतं का तू अजून का नाही झोपलीस? काय झालं? काय नाही ताई, डोसकं दुखतंय, चेपून देऊ? न ग, जाऊन झोप जा. नाही म्हणजे तसं नाही ताई, तुझ्या डोसक्याला लई ताप असतोय म्हणून तर रात्रभर झोप लागत नाही तुला, म्हणून म्हटलं डोसकं चेप. तुला न ग सांगितलं ना व, जा जाऊन झोप. अगं ताई तेच तर, मला बी झोप येईना झाल्या म्हणून तर इकडे आले. का तुला झोप नाही याला काय झालं? हा, रात्रीची अशी भूतावणी कशा पायी फिरायलीस? मला लई काळजी वाटायली बघ ताई, कोणाची? तुझी आणि अधिपतींची. का आमची काळजी वाटण्यासारखं काय झालंय? बघ ताई, ती मास्तरीन घर सोडून गेल्यापासून का नाही अधिपती लई टेन्शन मध्ये असतात. अधिपती टेन्शन मध्ये आहेत म्हणून तू बी टेन्शन मध्ये असतीस, म्हणून तर तू रात्रभर झोपत नाहीस. मला तुझी लई काळजी वाटते ग. पण आम्हाला आता वेगळीच काळजी वाटायली. कसली ताई? सुनबाई घर सोडून तर गेल्या, पण अजून त्या अधिपतींच्या मनातनं काही जात नाहीत. वै की ती घर सोडून गेली खरी, पण अधिपती बघ की तिच्या आठवणीत केवढी झुरायल्यात. म्या म्हणते कशासाठी तिच्यावर एवढं प्रेम करायचं? तिची लायकी तर आहे का? तिला तर काय किंमतच नाही ग नवऱ्याची. पर ताई बघ की अधिपती, अगं त्यांनी तर बायकोला पार मनाच्या गाभारात कैद करून ठेवलंय बघ. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.